नमस्कार बालमित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिलीची जी प्रश्नपत्रिका होती मराठी माध्यम। तर या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विभाग पहिला होता, यामध्ये मराठीचे प्रश्न होते 15। तर 1 व 2 हे जे प्रश्न आहेत उत्तरावर आधारित होते। प्रश्न पहिला आहे, मोहोर कशाला म्हणतात? मोहोर कशाला म्हणतात या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात। प्रश्न दुसरा होता, वरील उतार्यासंबंधित चुकीचे वाक्य कोणते? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3, कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो, हा पर्याय चुकीचा आहे। प्रश्न तिसरा होता, खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चांदोबा हा शब्द यामध्ये पुल्लिंगी आहेत। बाकीचे शब्द मेणबत्ती आणि बाहुली स्त्रीलिंगी, तर पर्याय क्रमांक 3, दूध हे नपुंसकलिंगी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, चित्रातील शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून शोधा। चित्र दिलेले आहे फुग्याचं, फुगा या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे फुगे, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न 5वा आणि 6वा हा कवितेवर आधारित आहे। कविता वाचून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे। प्रश्न 5वा, पानांचा रंग कसा असतो? पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे, पानांचा रंग हिरवा असतो। प्रश्न 6वा, वरील कवितेसंबंधी चुकीची जोडी पर्यायातून शोधा। नारंगी रंग फळांचा, हा पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय आहे पिवळा मातीचा, तर मातीचा रंग तांबडा सांगितलेला आहे, पिवळा रंग हा सूर्याचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ची जी जोडी आहे ती चुकीची आहे। म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न 7वा, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। या ठिकाणी शब्द दिलेला आहे देऊळ, दिवस, निळा आणि चिमणी, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देऊळ हा शब्द इथे शुद्ध आहेत। दिवस, निळा आणि चिमणी यामध्ये दुसरी वेलांटी दिलेली आहे, म्हणून हे सर्व पर्याय चुकीचे आहेत। प्रश्न क्रमांक 8, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा। सिंहाच्या पिल्लाला टिंबटिंब असे म्हणतात, तर सिंहाच्या पिल्लाला छावा असे म्हणतात, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 9, पास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा। पास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नापास, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10, खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजे स हे अक्षर जर लिहिले तर पाऊस, कापूस आणि जवस असे शब्द तयार होतात, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स। प्रश्न क्रमांक 11वा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? बागेत गुलाब, झेंडू, शेवंतीची फुले आहेत, तर या वाक्यात स्वल्पविराम वापरलेला आहे आणि शेवटी पूर्णविराम पण आहे, पण पर्यायामध्ये प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, स्वल्पविराम सर्व पर्याय बरोबर, तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वल्पविराम। प्रश्न क्रमांक 11वा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 12वा आहे, सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात? तर सैनिकांच्या समूहाला पलटण किंवा पथक असे आपण संबोधतो, म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ब या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 13, घोडा ह्या प्राण्याचा निवारा कोणता? तर घोड्याचा निवारा तबेला किंवा पागा, प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पागा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, बाळ गंगाधर टिळक यांना कोणते संबोधन वापरतात? तर लोकमान्य टिळक असे आपण त्यांना म्हणतो, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, सदन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा। सदन या शब्दाला समानार्थी शब्द आहे घर, घर, सदन असं आपण म्हणतो। प्रश्न क्रमांक 15चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर विभाग 2 आहे गणित। गणिताचे एकूण 25 प्रश्न आहेत।
प्रश्न क्रमांक 16, 57 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर 57 ही संख्या अक्षरामध्ये आपण पर्याय क्रमांक 1 प्रमाणे लिहितो. 16 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 57. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, खालील चित्रातील सर्वात लहान छत्री कोणती आहे? तर प्रश्न क्रमांक 17 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3 नंबरची जी काही छत्री आहे ती सर्वात लहान आहे. प्रश्न क्रमांक 18, एका पुस्तकाची किंमत 10 आहे, तर त्यासाठी 5 रुपयांची एकूण किती नाणी द्यावी लागतील? तर एका पुस्तकाची किंमत 10 आहे म्हणजे 5 रुपयाची आपल्याला त्याला 2 नाणी द्यावी लागेल. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी अचूक आहे. प्रश्न क्रमांक 19, सोबतची आकृती पहा. दिलेल्या आकृतीसारखा आकार असणाऱ्या वस्तूचे नाव पर्यायातून शोधा. पर्याय आहेत मोबाईल, बांगडी, समोसा, चाक. तर या ठिकाणी बांगडी आणि चाक म्हणजे पर्याय ब आणि ड बरोबर आहे. ब आणि ड आहे 4 क्रमांकाला म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? तर जुलै, फेब्रुवारी, सप्टेंबर आणि जून या महिन्यामध्ये जुलैमध्ये 31 दिवस असतात. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, घड्याळात 4 वाजता मिनिट काटा टिंबटिंब ह्या अंकावर असेल, तर 4 वाजता मिनिट काटा हा 12 या अंकावर असेल म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, एक शतक बरोबर किती दशक? एक शतक म्हणजेच 100, मग 100 म्हणजेच किती दशक? तर 10 दशक म्हणजे 100. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अचूक आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत म्हणजेच त्या चढत्या क्रमाने आहेत. तर मग चढत्या क्रमाने कोणत्या संख्या आहेत? पर्याय क्रमांक 1 मध्ये उतरत्या क्रमाने आहेत. पर्याय क्रमांक 2, 18, 17, 16 उतरत्या क्रमाने आहे. पर्याय क्रमांक 3, 43, 23, 13 उतरत्या क्रमाने आहेत. पर्याय क्रमांक 4, 19, 28, 32 हा चढत्या क्रमाने आहे म्हणजे 23 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे, 61 ते 80 या संख्यामध्ये 7 हा अंक दशक स्थानी असलेल्या एकूण किती संख्या आहेत? तर 61 ते 80 या संख्येमध्ये 7 हा अंक दशक स्थानी पाहिजे. तर मग यामध्ये बघा 70 या अंकामध्ये सुद्धा एक दशक स्थानी 7 आहे. त्यानंतर 71 ते 79 ह्या 9 अंक आणि 70 असे 10 अंकामध्ये 7 हा अंक काय आहे? दशक स्थानी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर 15पेक्षा जास्त येईल? तर या पर्यायाचा विचार केला तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. याचं 8 आणि 9ची बेरीज 17 होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे, सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न आहे, सीताफळ हे फळ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती आहे? तर सीताफळ याच्या पुढे फळे आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे 5. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी योग्य विधान कोणते? एका वर्षात एकूण 6 महिने असतात, हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर वैशाख महिन्यात एकूण 30 दिवस असतात, हे विधान पण चूक आहे. वैशाख महिन्यात 31 दिवस असतात. आठवड्यात एकूण 8 वार असतात, हे विधान पण चुकीचं आहे. आठवड्यात एकूण 7 वार असतात. एका दिवसाचे 24 तास असतात, हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. 27 या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, 7 व 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? 7 आणि 3 हे अंक जर आपण एकदा वापरले तर सगळ्यात लहान संख्या तयार होईल 37, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 35 + 12 23 या ठिकाणी बरोबर आहे. 19 + 10 बरोबर 29 हा पर्याय पण बरोबर आहे. त्यानंतर 8 - 3 बरोबर 5 यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी 11 दिलेला आहे म्हणजे हा पर्याय इथे चुकीचा आहे.
प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30 आहे 94 या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक आहे? तर 94 या संख्येच्या दशक स्थानी अंक आहे 9. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी आपण बघितलं तर 5च्या पटीतील सर्व संख्या आहे. 5, 10, 15, 20 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येईल मग 25. मग 31 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25. प्रश्न क्रमांक 32 आहे सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात फुलाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? तर या वजाबाकीमध्ये दोन्ही ठिकाणी समान अंक आहे आणि या समान अंकाची वजाबाकी केली तर 0 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. सर्व पर्याय बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 सागरजवळ 57 मेंढ्या होत्या, त्याने 32 मेंढ्या बाजारात विकल्या, तर त्याच्याजवळ एकूण किती मेंढ्या शिल्लक राहिल्या? तर 57मधून जर आपण 32 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळते 25, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळत नाही? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 4 या सर्व वक्राकार आणि गोलाकार या वस्तू आहेत, तर या वस्तू घरंगळतात. आणि पर्याय क्रमांक 3 जी काही माचीसची पेटी आहे, आग पेटी, ही या ठिकाणी घरंगळत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे एका वर्गात 7 मुले व 6 मुली आहेत, तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? 7 आणि 6 यांची बेरीज केली तर उत्तर येतं 13. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 9, 7, 5 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? तर या संख्यांचा चढता क्रम लावला तर 5, 7 आणि 9 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे 7 आणि या ठिकाणी 7 पक्ष्यांची चित्र दिलेली आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे 8 आणि या ठिकाणी 8 बॅटचे चित्र दिलेले आहेत, म्हणजे ही जोडी पण बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे 9 आणि या ठिकाणी 9 भोवऱ्याचे चित्र दिलेले आहे, हा पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे 6 आणि या ठिकाणी 5 चित्र दिलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 आहे खालील पर्यायातून सर्वात मोठा एकक असणारी संख्या शोधा. तर एकक स्थानी सगळ्यात मोठा अंक आहे 29 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40 सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर या आकृतीमध्ये एकूण 4 त्रिकोण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41 आता विभाग 3 हा इंग्रजीचा आहे आणि इंग्रजीचे एकूण 10 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 41 आहे खालीलपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग बरोबर नाही? पहिलं स्पेलिंग आहे जूनचं, दुसरं आहे एप्रिल, तिसरं आहे जानेवारी आणि चौथं आहे ऑगस्ट. तर या ठिकाणी जून महिन्याचं जे काही स्पेलिंग आहे ते इथे चुकीचं दिलेलं आहे, म्हणून 41 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या अक्षराने झालेली आहे? तर या ठिकाणी दुसरा जो शब्द आहे गार्डन याची सुरुवात जी ह्या अक्षराने झाली, बाकीच्या सर्व अक्षरांची सुरुवात ही जेने झालेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याचे नाव पर्यायातून शोधा. चित्र दिलेलं आहे सिंहाचं, त्याला इंग्रजीत आपण लायन म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे सोबतच्या आकृतीत दिलेल्या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. शब्द दिलेला आहे बॉल, मग बॉल या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय आहेत आपल्याकडे कॉल, बॅट, टॉल, वॉल. यामधील पर्याय क्रमांक 2 जो आहे बॅट हा या शब्दाशी यमक न जुळणार आहे.
म्हणून 44 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न आहे 45. खालील शब्दगटातील फ्रूट कोणते? तर यामध्ये बघा कॅबेज, गावा, चिली आणि ओनियन यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत आणि एक फ्रूट आहे जो की गावा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा. चित्रामध्ये एक मुलगी नृत्य करत आहे, म्हणजे डान्स करत आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे टू डान्स. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 आहे. खालील पर्यायातून फार्मर व्यवसायाशी संबंधित चित्र शोधा. फार्मर म्हणजे शेतकरी. तर प्रश्न क्रमांक 47चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये शेतकरी शेतात काम करताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. रिकाम्या जागी वर्णानुक्रमे येणारी अक्षरे पर्यायातून शोधा. EFG रिकामी जागा, म्हणजे या ठिकाणी येणार आहे H. त्यानंतर IJ रिकामी जागा, या ठिकाणी येणार आहे K, म्हणजे H आणि K या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे. खालीलपैकी वाराचे नाव कोणते आहे? संडे, टुडे, फ्रायडे. A आणि C या ठिकाणी बरोबर आहे. A आणि C म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. सोबत दिलेल्या शब्दकोड्यात 2 अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी स्टारच्या जागी कोणते अक्षर येईल? उभा आहे L*G आणि आडवा आहे Y*. आणि इथे चित्र पण दिलेलं आहे. एक लेकचं चित्र आहे आणि एक आईचं चित्र आहे, म्हणजे या ठिकाणी E हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 E, लेग आणि आय. त्यानंतर विभाग 4 आहे बुद्धिमत्ता चाचणीचा. याचे एकूण 25 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 51 आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दात एकूण 4 अक्षरे नाहीत? अतिशय सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. यामध्ये 3च अक्षरे आहेत. प्रश्न क्रमांक 52. जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, तर जॉनच्या पाठीमागील दिशा कोणती आहे? जॉनचं तोंड दक्षिणेकडे आहे, अर्थात त्याच्या पाठीमागे उत्तर दिशा आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 ते 55 यामध्ये सांगितलं आहे की पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे. साखर गोड तर लिंबू प्रश्नचिन्ह, म्हणजे साखर गोड आहे तर लिंबू कसं आहे? आंबट आहे. पर्याय क्रमांक 1 याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे. 87, 15, 49 क्वेश्चन मार्क, म्हणजे 87ला 15 दिलं आहे, तर 87मध्ये 2 अंक आहेत 8 आणि 7. 8 आणि 7ची बेरीज केली तर 15 येते. मग त्याच पद्धतीनं 49, मग 49मध्ये पण 2 अंक आहेत 4 आणि 9. याची बेरीज केली तर उत्तर येतं 13. म्हणून प्रश्न क्रमांक 54चं अचूक उत्तर आहे 13, जो की पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 आहे. पहिल्या चौकोनामध्ये 3 रेषा दिलेल्या आहेत, पुढे चौकोनामध्ये त्रिकोण आहे, म्हणजे 3 रेषेचा त्रिकोण बनवलेला आहे. मग त्याच पद्धतीनं दुसरी आकृती आहे. चौकोनामध्ये आपल्याला 5 रेषा दिलेल्या आहे, तर मग चौकोनामध्ये 5 रेषेपासून पंचकोन तयार होणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. पायाला डोळे म्हटले, डोळ्याला हात म्हटले, हाताला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, तर पाहण्यासाठी कशाचा उपयोग कराल? तर पाहण्यासाठी आपण डोळ्याचा उपयोग करतो. मग इथे डोळ्याला काय म्हटलेले आहे? तर डोळ्याला हात म्हटलेले आहे. मग पाहण्यासाठी आपण कशाचा उपयोग करणार? हाताचा उपयोग करणार. मग पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. पुढील शब्दमालिकेतील चुकीचे पद ओळखा. शब्दमालिका दिलेली आहे. झेंडू, जाई, जुई, मोगरा, पपई आणि गुलाब. आपण जर बघितलं तर यातील बहुतांश शब्द जे आहेत ते फुले आहेत आणि पपई हा शब्द काय आहे? फळ आहेत. यामधील उत्तर आहे, चुकीचं पद जे आहे ते आहे पपई. प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पपई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 आहे. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा.
आकृती दिलेली आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये शोधायचं आहे. म्हणजे या आकृतीला जर आपण उलटं केलं तर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 59 ते 61 साठी सूचना आहे की खालील प्रश्नात गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 59 आहे गाय, म्हैस, शेळी आणि घोडा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घोडा. गाय, म्हैस, शेळी हे दूध देणारे प्राणी आहेत, म्हणून चौथा जो काही पर्याय आहे घोडा तो या 3 पेक्षा वेगळा ठरतो. प्रश्न क्रमांक 60 आहे 6, 8, 7 आणि 2. तर ह्या ज्या काही 3 संख्या आहेत त्या 2च्या पाड्यातील आहेत. 2, 6 आणि 8. पर्याय क्रमांक 3 जे काही आहे ते 7 ही संख्या या ठिकाणी वेगळी ठरते, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 इथे आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. यामध्ये ज्या काही 3 आकृत्या आहेत त्या घड्याळाच्या दिशेनं बरोबर आहेत आणि जी काही 3ऱ्या क्रमांकाची आकृती आहे ती अँटी क्लॉक आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 आहे एका सांकेतिक भाषेत सरदार हा शब्द 56-76 असा लिहितात, वास हा शब्द 35 असं लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत दास हा शब्द कसा लिहाल. कोडिंगचा प्रश्न आहे. सरदारमध्ये बघा दासाठी वापरलेलं आहे 7 आणि वास या शब्दामध्ये स साठी वापरलेलं आहे 5, म्हणजे दास या शब्दासाठी 7 आणि 5 म्हणजेच 75 ही संख्या आपल्याला घेता येते, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आकृती जर आपण व्यवस्थित बघितली तर जी काही 2 नंबरची आकृती आहे ती या प्रश्न आकृतीशी तंतोतंत मॅच होते, जुळते, म्हणून प्रश्न क्रमांक 63चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 एका बागेत 11 आंब्याची झाडे रांगेत आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा आहे. तर या ठिकाणी एकूण झाडे आहेत 11 म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 65 आहे इंग्रजी अक्षरमालेवरती आधारित आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व ई यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. ए व ई यांच्या मधोमध येणारे अक्षर आहे सी. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 ते 68 साठी सूचना आहे खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 66 आहे चिमणी, कावळा, पोपट आणि पुढे टिंबटिंब दिला आहे, म्हणजे चिमणी, कावळा, पोपट हे काय आहेत पक्षी आहे. पर्याय आहेत वाघ, कबूतर, सिंह, कोल्हा. तर यामध्ये पक्षी आहे कबूतर. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67 आहे 16, 24, 32 प्रश्नचिन्ह. 16मध्ये 8 जर आपण मिळवले तर 24 होतात, 24मध्ये 8 मिळवले तर 32 होतात, 32मध्ये पुन्हा 8 मिळवले तर 40 होतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 आहे. यामध्ये 2 बाण दिलेले आहेत आणि ते सर्कलमध्ये आहेत आणि त्या बाणाची दिशा प्रत्येक वेळेस 90 डिग्रीमध्ये काय होत आहेत क्लॉकवाईज बदलत आहेत, म्हणून याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. सर्कलमध्ये 2 बाण आपल्याला डावीकडे इथे दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 68चं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 13 ऑक्टोबरला रविवार होता, तर त्याच महिन्यात 21 ऑक्टोबरला कोणता वार असेल. आता एखाद्या तारखेला येणारा वार 7 दिवसांनी पुन्हा त्याच तारखेला रिपीट होतो, म्हणजे 13 ऑक्टोबरला रविवार आहे तर 20 ऑक्टोबरला पुन्हा रविवार असेल आणि 21 ऑक्टोबरला सोमवार असेल, म्हणजे प्रश्न क्रमांक 69चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोमवार याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 ते 72 साठी सूचना आहे की खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमानं येणारं पद आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 70 आहे 31, 34, 37, 40 प्रश्नचिन्ह 46.
31मध्ये 3 मिळवले तर 34, 34मध्ये 3 मिळवले तर 37, 37मध्ये 3 मिळवले तर 40 आणि 40मध्ये 3 मिळवले तर 43 आपल्याला उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 आहे. यामध्ये आकृती दिलेली आहेत. आकृतीचे 8 भाग आहेत आणि याचा एक भाग रंगवलेला आहे आणि तो प्रत्येक आकृतीमध्ये एक भाग सोडून पुढे सरकत आहे. मग चौथ्या क्रमांकाला जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 आहे. या ठिकाणी पहिल्या याच्यात 4 शेप्स दिलेले आहे, दुसऱ्या याच्यात 3 आहे, दुसऱ्या याच्यात 2 आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये एकच शेप राहणार आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 2चा. म्हणून प्रश्न क्रमांक 72चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 आहे. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. यामध्ये एक पंचकोन दिलेला आहे, त्यामध्ये आर काढलेला आहे आणि आरशामध्ये जर आपण ही प्रतिमा बघितली तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 आहे. शाळेच्या मैदानावर खेळताना 100 रुपये सापडले तर तुम्ही काय कराल? याचे पर्याय आहेत. सापडलेले पैसे खिशात ठेवेन, मित्रांना सोबत घेऊन दुकानातून खाऊ आणेन, पैसे घेऊन घरी निघून जाईन, शाळेच्या मुख्याध्यापकाकडे आणून देईन. तर या ठिकाणी योग्य कृती आहे चौथ्या क्रमांकाची, सापडलेले पैसे शाळेच्या मुख्याध्यापकाकडे आणून देईन. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 शेवटचा आहे. संख्यामाला. वरील संख्यामालेत 7 हा अंक एकूण किती वेळा आला आहे? तर या ठिकाणी 7 हा अंक बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळेस आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिलीच्या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तरे. या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला किती मार्क्स आलेत ते नक्की चेक करा व कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.